झी 24 तासनं एक उपक्रम सुरू केलेला आहे। मराठवाड्यामध्ये पुरानं हाहाकार माजवलेला आहे। बळीराजा पूर्णपणे या महापुरामध्ये उद्ध्वस्त झालाय। या शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला कसं घडवायचं, ही पुढची पिढी कशी शिकणार, एक सध्या खूप मोठा प्रश्न आहे। आणि म्हणूनच या सर्व मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करा, यासाठी झी 24 तासनं एक मोठा उपक्रम सुरू केलेला आहे। पाहूया आपण सुरुवातीला या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने संपूर्ण शेती सध्या उद्ध्वस्त केली आहे। उभं पीक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि त्यामुळे नांदेडमधून पुण्यामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना पुढचं शिक्षण पूर्ण कसं करायचं, असा एक खूप मोठा प्रश्न पडलाय। आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचं हे शिक्षण थांबू नये, यासाठी झी 24 तासनं पुढाकार घेतलाय आणि नांदेड जिल्ह्यातल्या महेश जाधवची व्यथा फक्त लढ म्हणा या मोहिमेच्या माध्यमातून जगासमोर मांडतोय। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील पेनूर गावचा हा महेश जाधव। महेश पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत 3ऱ्या वर्षाला शिकतोय। आई वडिलांकडून दर महिन्याला जे पैसे येत होते त्यावर त्याचं शिक्षण सुरू होतं, पण महापुरानं 2.5 एकरांवरील सोयाबीनचं नुकसान झालं। महापुरानं सर्वस्व हिरावून घेतल्यामुळे महेशचे कुटुंबीय हतबल झालेत। वडिलांनी सांगितले की आता मी काय तुला पैसे तेवढे नाही पाठवू शकणार जे मला आधी पाठवत होते, ते माझं मी शिक्षण कसं पूर्ण करावं यावरती माझा मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं टाकलेलं आहे। महेशला शिक्षण अर्धवट सोडावं लागण्याची शक्यता आहे। महेशला गरज आहे समाजाच्या मदतीची। महेशला तुम्ही थेट मदत करू शकता। त्याच्या बँक खात्यावर महेश पंढरी जाधव, बँक खाता क्रमांक 6046485921 या खात्याचा IFSC कोड आहे MAHB 000041। बँक ऑफ महाराष्ट्र, टिळक रोड शाखा, पुणे। जर तुम्हाला गुगल पे करायचं असेल तर त्यासाठीचा क्रमांक आहे 9309872845। लाखांचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्यांची मुलं संकटात आहेत। समाजासाठी झटणाऱ्या शेतकऱ्याला हवाय तुमच्या मदतीचा हात। दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये यंदा चक्क अतिवृष्टी झाली आहे। होत्याचं पुरतं नाही झालंय आणि त्यामुळे बीडमधून पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी शिक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांवर आर्थिक संकट कोसळलंय। महेश मते या विद्यार्थ्यालाही पुढचं शिक्षण कसं होणार याची चिंता सध्या सतावतीये। त्यामुळे महेश मतेला सढळ हातानं आर्थिक मदत देण्यासाठी झी 24 तासनं पुढाकार घेत फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केली आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे स्वप्न उराशी बाळगून बीडचा हा महेश मते पुण्याला आला। पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये तो कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतोय। पोटाला चिमटा काढून पालक महेशच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते, मात्र पुरानं होत्याचं नव्हतं केलं। हातातोंडाला आलेलं सोयाबीन आणि कपाशीचं पीक पुरामध्ये वाहून गेलं। बीडमधील लोणी शहाजनपूरमध्ये असलेली त्यांची शेती पुरामध्ये वाहून गेली आहे। माझी कॉलेजची फीसच आहे 48,000 रुपये आणि वार्षिक उत्पन्न 50 ते 60,000 रुपये। आणि त्यातले त्यात आतापर्यंत कष्ट केलेलं, जे मेहनत केलेली होती वडिलांनी, तो आतापर्यंत सगळी हिसकावून घेतलेली, सगळं जेवढं होतं तेवढं वाया गेलेलं आहे, पिकच नाही राहिलेलं। शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आता महेश मतेला पडलाय। त्यामुळे त्याचं पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी गरज आहे आर्थिक आधाराची। तुम्हीही महेशला थेट त्याच्या बँक खात्यावर मदत करू शकता। महेश रामभाऊ मते, बँक खाते क्रमांक 605437038871, IFSC कोड MAHB 00000158, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पुणे पर्वती 158, जीपे नंबर 8275848900। जगाचा पोशिंदा आणि त्याचं कुटुंब सध्या संकटामध्ये सापडलंय। त्यामुळे तुमच्या मदतीनं
बळीराजाचं कुटुंब पुन्हा उभं राहू शकणार आहे. झी 24 तासनं ही मोहीम सुरू केली, हा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आणि अर्थातच आमच्या या उपक्रमाला खूपच चांगला प्रतिसाद आता मिळू लागलाय आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांना हा मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. झी 24 तासच्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तासाभरामध्ये या विद्यार्थ्यांच्या खात्यावर आता हजारो रुपये जमा झालेले आहेत आणि दानशूरांच्या दातृत्वाला झी 24 तासचा सलाम आहे. सढळ हातानं मदत करा, पूरग्रस्तांचा आधार बना आणि फक्त लढ म्हणा. या मोहिमेला मोठा प्रतिसाद आता मिळतोय. संकटातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करा. शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीला महाराष्ट्र आता धावू लागलेला आहे आणि याचं प्रत्यंतर आता आम्हाला येऊ लागले. केवळ 1 तासामध्ये या 2 मुलांच्या खात्यामध्ये हजारो रुपये जमा झालेले आहेत. ही शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि या पुढच्या पिढीला घडवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः जो पूर आलेला आहे, इथला शेतकरी या पुरामुळे जो उद्ध्वस्त झालाय, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आम्ही जो हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याला आता उत्तम असा सगळा प्रतिसाद मिळताना दिसतोय. झी 24 तासनं हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाला आता चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी आमच्या या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि या दोन्ही मुलांना आता मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. ही निश्चितच अत्यंत सकारात्मक अशी बातमी आहे. खूप उत्तम असं पाऊल आहे आणि खरं तर याचा सगळ्यांनी कित्ता गिरवणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या मुलांना उभं करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. खरं तर झी 24 तासवर हा उपक्रम अगदी कालपासूनच आम्ही सुरू केला. आज अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या व्यथा आमच्या समोर आल्या. जवळपास 400 ते 450 मुलं आमच्या संपर्कात आलेली आहेत. त्यातली काही प्रातिनिधिक उदाहरणं आम्ही दाखवतो आणि अर्थातच या सर्वच 2-2 मुलांच्या स्टोरीज आम्ही दररोज आपल्याला दाखवणार आहोत. या सर्व मुलांना आर्थिक गरज आहे शिक्षणासाठी आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना त्यांना मदत करायची आहे. खरं तर झी 24 तासच्या या उपक्रमाची संकल्पना झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना सुचली आणि त्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला. आम्ही तसं आवाहन सुद्धा केलं आणि स्वतः झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर आता आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया आणि निश्चितच का नेमकी ही संकल्पना सुचली, कशी सुचली आणि काय नेमकी प्रेरणा या संकल्पनेपासून आपण घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आपण जाणून घेऊया सरांकडून. सर, आपण ही खूप मोठा हा उपक्रम राबवलेला आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ह्या क्षणाला ह्या काळाची ही गरज म्हणावी लागेल. अत्यंत सुंदर ही संकल्पना कशी सुचली? नाही अनुपमा, काय आपण गेले काही दिवस बघतोय की ज्या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं त्यात पूर्ण त्याचं नुकसान झालेलं आहे. जमिनीच्या जमिनी अक्षरशः खरडून निघाल्या आहेत. शेतकऱ्यासाठी हा सीझन खूप महत्त्वाचा असतो. या ऐन सणासुदीच्या तोंडावरती त्यांची पिकं जाणं, कारण त्यात फक्त शेतकऱ्याचं येणारं पीक हे उभं पीक हे त्याचं स्वप्न असतं आणि त्याचं एवढं मोठं नुकसान होणं, त्याच्यावरती त्या पिकासोबतच जे अनेक स्वप्नही त्याची वाहून जातात. सरकार त्याचं काम करेल, सरकार मदत करतच आहे. सरकारच्या वतीनं अनेक त्यांच्यासाठी रिलीफ मेजर्स घेतले जात आहेत. सरकारने अनाऊन्सही केलेले आहेत की त्यांना कशा प्रकारे सरकार मदत देणार आहे. पुनर्वसनाचं काम सुरू आहे. पण हे सगळं सुरू असताना त्याच्यामध्ये जे सरकारी निकष आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बसतीलच. त्यांना त्याचं नुकसान मिळेल, कदाचित नुकसानाची पूर्णपणे भरपाईसुद्धा होऊ शकणार नाही. पैशाने सगळीच भरपाई होते याच्यातला भाग नाही. पण आपण जसं या कार्यक्रमाची संकल्पना सुरुवातीला म्हणताना म्हटलं होतं की शेतकऱ्यासाठी त्याची शहराकडे शिकणारी मुलं, म्हणजे अनेक शेतकरी खूप हौसेनं आणि खूप जबाबदारीनं आपल्या मुलांना पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये शिकायला पाठवतात, मोठ्या शहरांमध्ये शिकायला पाठवतात. आणि आपण जसं त्या आव्हानामध्ये म्हटलं होतं की मुलांना शिकवून हे त्यांच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक नाही की मुलं उद्या शिकतील आणि आपल्याला कुटुंबाला आधार होईल असं नाही. कुठल्याही शेतकऱ्याला वाटतं की आपण जे काबाड कष्ट करतोय त्याच्यातून उद्या मुलांचं भवितव्य उभं राहावं आणि त्यातनं त्यांना मिळणारा जो एक समाधान असतं ना की आपला मुलगा गावाकडे शिकायला गेला. आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की जे शिकून खरं तर गावखेड्यातून आलो आहोत आणि शहरात आपण काम करतो आणि ती जी जबाबदारी आहे ती कुठेतरी आपण रिलेट करतो. त्या मुलांना मिळणारी मदत, जो जगाला पोषणारा आहे, जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, त्याच्यावर जी जबाबदारी कुटुंबाची, तेच कुटुंब कुठेतरी या सगळ्या पुरामुळे त्याला खूप मोठा इथे फटका बसतो, त्याला नुकसान त्याचं होतं या गोष्टीचं. आणि ही मुलं छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या पालकांवरती अवलंबून असतात. त्यांच्या शिक्षणाचा खर्च असतो,
त्यांच्यासाठी पुस्तकांचा खर्च आहे, त्यांच्या रोजच्या जेवणाचा खर्च, म्हणजे त्यांना जी महिन्यात आमच्यासारखी अनेक हॉस्टेलला राहिलेली जी मुलं आहेत गावाकडून येणारी, त्यांना महिन्याच्या मेसचा खर्च असतो, डब्याचा खर्च आहे, पुस्तकांचा खर्च आहे, रोजसाठी लागणारा खर्च आहे. हा सगळा खर्च खरं तर मुलं मी ही गोष्ट खूप जबाबदारीने आणि अत्यंत अनुभवातून सांगू शकतो की जेव्हा ही मुलं गावाकडनं शिकायला तिथे येत असतात, बारीक बारीक त्यांचे खर्च तिथे असतात. ते बऱ्याचदा आपल्या पालकांना सांगत येत नाही या गोष्टींचं की ती जबाबदारी की आपल्या पालकांना ते कुठे त्याचा बोजा पडायला नको, या सगळ्या गोष्टी. तर ती करत असतात बिचारी, आपला शिक्षण करत असताना आपल्या पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतात. त्यांची स्वप्न तशी मोठी असतात आणि कुठेतरी शेतात राबणाऱ्या आपल्या कष्टकरी आईबापाला आगामी काळामध्ये आपण काहीतरी मोठं अचीवमेंट करावं, काहीतरी मोठं आयुष्यात करावं आणि त्यांना सुखाचे दिवस दाखवावे असं त्यांच्या मनात असतं. पण अशा घटना ज्या घडतात, निसर्ग जेव्हा कोपतो किंवा निसर्गाची जेव्हा अवकृपा होते, तेव्हा या सगळ्या गोष्टींमुळे त्या सगळ्या गोष्टींना ब्रेक लागतो. तो कुठेतरी लागायला नको, म्हणून सरकार शेतकऱ्याला मदत करेल, त्यांना तिथे मदतीचं साहित्य पोचेल, जेवणाचं साहित्य पोचेल, त्यांना उद्या एकरी जे काय नुकसान भरपाई शेतकरी देईल. पण मग ही मुलं, याला कुठलीही नुकसान भरपाईची तजवीज खरं तर कुठल्याही सरकारी निकषांमध्ये नाही आहे किंवा कुठे नाही आहे. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर त्या मुलांच्या शिक्षणात कुठेतरी खंड पडायला नको. त्या मुलांना ती रक्कम जी त्यांना महिन्याला लागणारी आहे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी लागणारी आहे ती कुठेतरी मिळावी, यासाठी आपण एक आवाहन केलं. आणि अनुपमा, आपण मगाशी बातमी सांगितली, अत्यंत हे सांगताना खरं तर खूप भरून आल्यासारखं होतं की आम्ही कालपासून जेव्हा हे आवाहन केलं प्रेक्षकांना की आपण मदत करा, तेव्हापासूनच अनेकांचे मेसेजेस आणि फोन येऊ लागलेत, त्यांचे सोशल मीडियावरती मेसेज येऊ लागले की आम्हाला अकाउंट नंबर कळवा, आम्हाला या विद्यार्थ्यांना मदत करायची. आणि आपण आज संध्याकाळी पहिल्यांदा महेश जाधव आणि महेश मते या दोन विद्यार्थ्यांची स्टोरी दाखवली खरं तर, की त्यांना कशा प्रकारे अडचण आहे. खरं तर परवा आपण दोन सोलापूरच्या बहिणींची स्टोरी दाखवली. त्यानंतर तातडीने मुंबईचे खासदार आहेत संजय दिना पाटील, त्यांच्या कन्या राजोल पाटील यांनी तातडीने लगेच तिथे त्या मुलींचे लॅपटॉप पाहून गेले. अत्यंत त्यांचं म्हणणं ऐकताना अनेकांचं हृदय पिळवटून निघत होतं की त्यांच्यासाठी लॅपटॉप ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. काही हजारांचा, लाखापर्यंत जाणारा लॅपटॉप हा त्यांच्यासाठी घेताना ते आयुष्याचं मोठं अचिव्हमेंट असतं. तीच गोष्ट वाहून जाणं, म्हणजे ती मुलगी बोलताना सांगत होती की 450 रुपयाचं पुस्तक भिजून गेलं, पाण्यात खराब झालंय. हे ऐकताना अनेकांना तिथे काळजावरती तिथे चरे पडत होते हे ऐकताना. आणि लगेच तातडीने ती मदत झाली, त्यांना लॅपटॉप मिळाले, शिक्षणासाठी त्यांना मदत झाली. तर त्याच्यातून खरं तरी कल्पना पुढे आली की असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या मदतीची गरज आहे. आणि आज आपण या दोघांची स्टोरी दाखवली. खरं तर प्रेक्षकांना सांगायचं आहे की आमच्याकडे किमान अशी एक 400-450 विद्यार्थ्यांची यादी आहे. रोज आम्ही त्यांच्या व्यथा तुमच्यासमोर मांडणार आहोत. आम्हाला बातम्यांच्या जगात खरं तर अनेकांना आजच्या काळामध्ये बातम्यांच्या या सगळ्या भाऊगर्दीमध्ये, शर्यतीमध्ये काही जणांना हा मूर्खपणा वाटू शकतो की तुम्ही कुठे या चॅनलच्या आणि TRPच्या गर्दीमध्ये हे सगळं करत बसलात. पण ही जबाबदारी आहे, ही कोणीतरी उचलायला हवी. ती झी 24 तास ही जबाबदारी घेत आहे. कदाचित या अशा कार्यक्रमांना लोक बघतील नाही बघतील, याला TRP मिळेल की आम्हाला माहीत नाही खरं तर, पण एक जबाबदारी म्हणून आम्ही ही गोष्ट करतोय आणि ती कोणीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमच्या ती खांद्यावरती जबाबदारी घेतोय. फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही जबाबदारी एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आपण करणं गरजेचं आहे. म्हणून झी 24 तास हे करत आहे. आणि इतकी आनंदाची बाब आहे अनुपमा की अवघ्या काही तासांमध्ये लोकांनी आपापल्या क्षमतेनं, म्हणजे हे मला सांगताना खरं तर खूप गदगदून येतं की अगदी 25-30 रुपयांपासून लोकांनी मदत करायला सुरुवात केली. कोणी 50 रुपये पाठवलेत मदतीचे, तर कोणी थेट 5000 रुपये पाठवलेत. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र कोणाला, ही मुंबई जसं आपण म्हणतो की कोणाला उपाशी राहू देत नाही, हा महाराष्ट्रसुद्धा कोणालाही अडीअडचणीला धावून जाणार, विशेष करून शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणारा हा महाराष्ट्र आहे. या मुलांना तासाभरात अवघ्या जी मदत लोकांनी दिली आहे त्यांचा किमान, मी म्हणत नाही त्याच्याने त्यांचं खूप आयुष्य बदलून जाईल किंवा त्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल, पण हे जे संकट आलं आहे, ही जी त्यांना तातडीची गरज आहे ती तर निश्चित त्याच्यातून भरून निघेल किंवा त्यात काहीतरी एक त्यांना दिलासा मिळू शकेल असं मला वाटतं. आणि हे आपल्या सगळ्या टीमला वाटतं आहे. संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत केली आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं असेल, त्यांच्या सगळ्या व्यथा जाणून घेणं असेल, त्या ऑनर मांडताना त्यांच्या सगळ्या खात्याची रक्कम जमा, त्यांची खात्याचे क्रमांक जमा करणे, सगळी खरं तर करण्यासाठी खूप मोठ्या टीमची गरज आहे. पण सगळ्यांना, कुठेही टीममध्ये, आमच्या संपूर्ण झी 24 तासच्या टीममध्ये सगळ्यांनी ज्या उत्साहाने, आणि कोणी याच्याकडे काम म्हणून बघितलं नाही खरं तर, की ही एक जबाबदारी म्हणून काम करताना संपूर्ण टीम माझी आपल्याला दिसते आणि ती महाराष्ट्रालाही दिसेल. ही मदत होते. आपण त्या विद्यार्थ्यांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांना कशा प्रकारे ही मदत पोचली आहे. आणि अनेक विद्यार्थी आहेत. आम्ही महाराष्ट्राला सांगू की ही आजच इथे ही स्टोरी संपत नाही मदतीची. पुढच्या जितके दिवस आम्हाला शक्य आहे तितके दिवस आम्ही हा मदतीचं ओघसाठी तुमच्या मायबाप प्रेक्षकांना झी 24 तासच्या आम्ही हात जोडून विनंती करतोय की तुम्हाला जेवढं शक्य आहे, यथाशक्ती तुम्ही जी काय मदत करू शकाल ती या विद्यार्थ्यांना करा. आणि तुम्हाला मदत थेट त्यांच्या खात्यावरती करायची आहे. त्यांचे आम्ही
तुम्ही खाते क्रमांक, बँकेचे नंबर, त्यांचे जे डिजिटल पेमेंटचे नंबर आहेत, गुगल पे असेल, फोनपे असेल, याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना थेट मदत करू शकतात. यथाशक्ती जी शक्ती आहे, तुमची मुलं शिकतात, तुमची कदाचित तुमच्यापैकी अशी अनेक जण असतील ज्यांच्या मुलांना आज एक खूप कम्फर्टचं आयुष्य त्यांना मिळत असेल, पण अशीही मुलं आहेत आपल्या जगातली जी आपल्याला वर्षभर पोषणारा, आपल्या घरात अन्नधान्य पोचवणारा शेतकरी आहे, त्याची मुलं मात्र आज कुठेतरी अडचणीत आहेत. आणि ती मदत करताना मदत म्हणून करू नका, तर एक जबाबदारी म्हणून आपण कुठेतरी ही करावं आणि ती जबाबदारी घ्यायला तुम्ही पुढे यावं. तुमच्याच या भाच्या पुतण्यांसाठी तुम्ही पुढे यावं, त्यांच्यासाठी एक मदतीचा हात पुढे करावा. हात जोडून प्रेक्षकांना ही कळकळीची विनंती की तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा. हा जो यज्ञ आम्ही केला आहे याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने जी काय आहुती देऊ शकाल ती द्या आणि यांना मदत करावी अशी आमची झी 24 तासची कळकळीची विनंती तुम्हाला. अगदी सर, आपण सांगितलं तसं फुल ना फुलाची पाकळी, यथाशक्ती तुम्हाला जसं वाटेल, जेवढी वाटेल तेवढी तुम्ही मदत करा. राजुल पाटील यांनी जशी मदत केली गायकवाड भगिनींना, त्यानंतर अगदी दुसऱ्या 1 तासामध्ये, कारण मी त्यावेळी बातमीपत्र वाचत होते, 1 तासामध्ये एका पोलीस बांधवांनी त्यांचा संपूर्ण पगार त्या मुलींच्या शिक्षणासाठी दिला. आणि अभिषेक आदेप्पा आपले जे सोलापूरचे प्रतिनिधी होते त्यांनी सगळी स्टोरी कव्हर केली होती. ताबडतोब त्यांनी अभिषेक आदेप्पांना फोन केला आणि आपली पूर्ण महिन्याची सॅलरी त्यांना देतो असं त्यांनी ताबडतोब सांगितलं. तेव्हा जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही मदत करा, जसं आता सरांनी आवाहन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असताना ज्या दोघांना म्हणजेच महेश जाधव आणि महेश मते या 2 विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या 2 मुलांना आम्ही जिथे मदतीसाठी हे सगळा उपक्रम राबवलेला आहे, तर हे दोघे जण आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. आपण जाणून घेऊया की नेमकी मदत त्यांना किती आलेली आहे. आणि आत्ता ह्या क्षणाला जेव्हा झी 24 तासना ह्या उपक्रम सुरू केला, त्यानंतर सगळा हा मदतीचा ओघ सुरू झालेला आहे, तेव्हा त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया. आणि सुरुवात करूया आपण महेश जाधव पासून. महेश, काय नेमक्या तुझ्या आता भावना आहेत? कारण कालपर्यंत परिस्थिती अगदी वेगळी होती, पुढचं शिक्षण कसं घ्यायचं इतका मोठा प्रश्न तुझ्यासमोर होता, चिंता होती, आता मात्र मदतीचा ओघ सुरू झालाय, काय भावना आहेत? नमस्कार, मी महेश जाधव. माझे जेव्हा झी 24 तासनी हा प्रोग्राम सुरू करण्या अगोदर माझ्या मनामध्ये एवढी भीती होती की आता पुढील शिक्षण माझं कसं कंप्लीट करायचं, कारण माझं आता शेवटचं लास्ट इयर आहे TY BSCचं. तर आता तिथून माझं पुढचं जे काही शिक्षण आहे, MSc असेल, PhD असेल, हे शिक्षण माझं कसं कंप्लीट करणार, ह्याच्यासाठी माझं खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं टाकला होता. हा झी 24 तासनी हा जो प्रोग्राम सुरू केलेला आहे याच्या माध्यमातून मला 9,000पर्यंतची जे काही अमाऊंट आतापर्यंत आलेली आहे, त्या अमाऊंटमधनं मी माझं जे काही शिक्षण असेल, त्या राहण्याचा खर्च, जेवणाचा, याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे. आणि झी 24 तासचे मी आभार मानेल की यांनी ही संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी झी 24 तासचे धन्यवाद, आभार मानतो. अगदी महेश, असं संपर्कात राहा. तुझ्या शेजारीच महेश मते सुद्धा बसलेला आहे. महेशचं आपण म्हणणं जाणून घेऊया. महेश, काय तुझ्या भावना आहेत? कारण हा उपक्रम तुम्हासारख्या विद्यार्थ्यांना झी 24 तासनं खास सुरू केलेला आहे. तुझ्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले आणि काय नेमकं तुला वाटतंय? झी 24 तासचे संपादक सुद्धा आपल्याबरोबर आहेत, कमलेश सुतार सर. खरं तर ज्यांनी ही संकल्पना पुढे आणली, त्यामुळे जरूर ह्या सगळ्या भावना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्यात अशी मी विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मी झी 24 तासचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आत्तापर्यंत 1 ते 2 तासामध्ये माझ्या खात्यामध्ये 14 ते 15 हजार रुपये रक्कम जमा झाली, अवघ्या 1 ते 2 तासामध्ये. आणि मी ह्या रकमेमधून तर मी माझ्या रूमचा खर्च, शिक्षणाचे खर्च, माझं 2 महिन्याचे रूमचे भाडे द्यायचे राहिले, मेसचं द्यायचे राहिले तर रक्कम, ह्या रकमेमधून मी माझं मेस आणि जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवू शकतो. अगदी. आणि दोघांनाही खूप, म्हणजे मला तुम्हाला दोघांनाही माझा आवाज जर तुमच्यापर्यंत आला तर महेश जाधव आणि महेश मते, तुम्हाला दोघांनाही एकतर ही आमच्याकडनं छोटीशी खरं तर आमच्याकडनं उचलले गेलेले पावले, पण तुम्हाला मदत येत राहील अशीच आपण खात्री बाळगूया. फक्त तुम्हाला एकच आम्हाला सांगायचं की तुमच्यासोबत आणखी काही तुमचे मित्र असतील ना, ज्यांना अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल,
किंवा तुमच्यासोबतची काही विद्यार्थी, तुमच्या गावाकडे येणारे विद्यार्थी आहेत, तुमच्यासोबत हॉस्टेलला राहणारे, तिथे शिक्षण घेणाऱ्या वर्गात, त्यांच्यापर्यंतसुद्धा तुम्ही ही भावना पोचवा. आणि जर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आता आपल्याला मदत पुरेशी आलेली आहे आणि आता जास्त होतं आहे, तर आम्ही तुम्हाला हे देखील एक विनंती करू की तुम्हाला जर असं वाटलं की बाबा आपल्याकडे आता मदती गरजेपेक्षा जास्त मदत येते, तर तुम्हीसुद्धा त्यांना मदत करावी आणि अशा विद्यार्थ्यांवर तुम्ही स्वतःसुद्धा पोचावं, असं तुम्हाला मी आवाहन करेन. पण तुम्ही हा योग्य प्रकारे ह्याचं नियोजन करा या मदतीचं आणि तो योग्य प्रकारे त्याचा विनिमय करा, हीच तुम्हाला माझी विनंती राहील. महेश जाधव, नक्कीच होईल. बोला. यस मॅम. सरांनी जसं सांगितलं की आम्हाला जेव्हा वाटेल की ते अमाऊंट जेव्हा आम्हाला वाटेल की आमच्या मर्यादे म्हणजे थोडं जास्त जर होत असेल, तर आम्ही मित्रांना किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत आमच्यासारखे जे मराठवाड्यामधून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेत, त्यांना आम्ही अवश्य मदत करू, ही मी ग्वाही देतो. अगदी. महेश, आता गावाकडे परिस्थिती कशी आहे? घरातले सगळे सावरलेत का? आपल्या भागामध्ये जिथे तू राहतोस तर तिथे सगळं आता पुराची नेमकी काय स्थिती आहे? आई बाबांकडून काही संपर्क झाला असेल तर काय नेमकी आता परिस्थिती, त्यांची अवस्था कशी आहे, मनोअवस्था नेमकी आता कशी आहे त्यांची? माझं दुपारीच आईशी कॉल झाला. आईने सांगितलं की पावसाचं आता प्रमाण थोडंसं कालपासून उघडलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं आता शेताकडे जाऊन ते सोयाबीन ते पाहतायत. तर सोयाबीनाचे खूप म्हणजे कुठेतरी 2 किंवा 3 असे प्लांट्स उभे आहेत वावरामध्ये. जमीन खूप खचलेली आहे आणि प्लस म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सोयाबीनाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि जेव्हा मी घरी हे सांगितले की असं असं आमचं झालं आहे, तर त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि चांगला योग्य वापर करण्यासाठी सांगितलं त्यांनी. महेश मते, काय तुझा घरी फोन झाला का? आईबाबांशी संवाद झाला का? आणि बेसिकली झी 24 तासनं जो हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याद्वारे पैशांची आर्थिक मदत आपल्याला होतीये आणि त्यामुळे तू आई वडिलांना आश्वासित केलंय का की तुम्ही काळजी करू नका, पुढचे काही महिने निदान या मदतीवर माझे जातील? काय नेमका संवाद कसा झालाय आणि घरी परिस्थिती आता नेमकी कशी आहे? घरी माझं आताच दुपारी पप्पासोबत बोलणं झालं आहे. त्यांना सांगितलं की जी 24 तासची काल हे झाली, बॅट दिली आणि आज 5-6 पर्यंत त्यांना पैसे जेव्हा जमा व्हायला लागले माझ्या खात्यावर, तेव्हा मी परत कॉल केला की पैसे जमा होत आहे. तर त्यांचे एवढे जरा खुश असल्यासारखं जाणवलं मला पप्पांनी. ते म्हणले की काय नाही, तुझं तू सांभाळ, फक्त शैक्षणिक खर्च हे ते, बाकी तुझा वैयक्तिक खर्च भागव आणि जर राहिला शिल्लक तर अजून जर कोणी होतकरू असतील तर त्यांना पण मदत करायला पाहिजे. ठीक, तुम्ही दोघे जण जोडला गेलात आणि तुमच्या ज्या सगळ्या भावना होत्या त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि जे खरं तर विद्यार्थी आत्ता अशा प्रकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना एक प्रकारे तुमच्या या संवादातून एक मोठा विश्वास मिळतो आहे, एक मोठा दिलासा मिळतोय, कारण असा एक उपक्रम आपल्यासाठी राबवला जातोय, हे निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि जसं आत्ता कमलेश सरांनी सांगितलं की आपल्याकडे जर मदत अधिक आली तर निश्चितच जे उरलेली मुलं आहेत ज्यांना अशा मदतीची अपेक्षा आहे, जरूर त्यांना मदत करा, असं पुन्हा एकदा मी विनंती करते. आणि खूप खूप धन्यवाद. आणि महेश जाधव आणि महेश मते, तुम्ही अगदी आश्वस्त राहा. तुम्ही इथल्या महाराष्ट्रातल्या इथल्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याची तुम्ही मुलं आहात. हा महाराष्ट्र खूप दानशूर लोकांचा महाराष्ट्र, त्यांना कळतं, त्यांना आपल्या शेतकऱ्याची किंमत कळते. त्यामुळे तुमच्यासारखी जी आपल्या आईवडिलांना अभिमान वाटणारी कामगिरी करणारी मुलं आहेत, जी शिकतायत, शिक्षण घेतात स्वतःच्या बळावरती, त्यांना हा महाराष्ट्र कुठेही कमी पडू देणार नाही. आज तुम्हालाही मदत आली आहे आणि आम्हाला खात्री आहे अनुपमा की अशी अनेक जे विद्यार्थी आहेत पुण्या मुंबईत शिकणारे, त्यांनाही हा महाराष्ट्र कुठेही या नैसर्गिक अडचणीमुळे तुमच्या शिक्षणाच्या या यज्ञामध्ये कुठेही खंड पडणार नाही याची महाराष्ट्र निश्चितपणे खात्री मला आहे. महाराष्ट्राच्या जनतेवरती आमचा तेवढा विश्वास आहे आणि तुम्ही आश्वस्त राहा. आणि उद्या जसं आम्ही तुम्हालाही आवाहन करतो की तुमच्या नजरेत आणखी काही विद्यार्थी असतील की ज्यांना अशा मदतीची आवश्यकता असेल, त्यांच्यापर्यंत देखील हा उपक्रम पोहोचवा. आणि तुमच्या दोघांच्याही शैक्षणिक पूर्ण कारकिर्दीसाठी संपूर्ण झी 24 तासच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. खूप शिका, खूप मोठे व्हा. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे
पुण्यामध्ये शिकणारे हे 2 विद्यार्थी आहे. एक नांदेडवरून पुण्यामध्ये शिकायला गेलाय आणि एक बीडमधून. तर असे बरेच विद्यार्थी आहेत जे आपापलं गाव सोडून मोठमोठ्या शहरांकडे गेलेत. मात्र घरी त्यांच्या शेतामध्ये सध्या पुराची स्थिती आहे. पूर्णपणे आर्थिक जे गणित आहे ते कोलमडलेलं आहे आणि पुढची आपली सगळी शिक्षण कसं जाणार, पुढे कसं होणार याची खूप मोठी चिंता सध्या त्यांना लागलेली आहे. आणि म्हणूनच अशा विद्यार्थ्यांसाठी झी 24 तासनं हे आश्वासक पाऊल उचललेलं आहे आणि हा एक मोठा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि खरं तर जी संकल्पना झी 24 तास सध्या दाखवतोय, जो उपक्रम दाखवतो, ही संकल्पना कमलेश सुद्धा झी 24 तासचे संपादक खरं तर त्यांनी पुढे आणली आणि ही संकल्पना आता आम्ही राबवतोय. आपण जाणून घेऊया सरांची याच्यावर प्रतिक्रिया. सर, आपण या विद्यार्थ्यांशी बोललो आणि खरं तर एक खूप मोठा विश्वास असा वाटायला लागला की खरंच आहेत, दानशूर व्यक्ती सुद्धा आहेत आणि जी सामान्य अशा मुलांना मदत करणाऱ्या सगळ्या व्यक्ती आहेत. तर कसं आपण ह्या सगळ्या उपक्रमाकडे कसं पाहूया? अनुपमा, खरं मी मगाशी जसं सांगितलं की लोकांनी, मी जे काही जणांचे त्यांना जे मिळणारी मदत त्याच्याबद्दल ती मुलं सांगत होती की अगदी लोकांनी 30-50 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत आणि अगदी स्वतः ज्यांचा हातावरती पोट आहे, ज्यांची रोजची कमाई, अशा माणसांनी सुद्धा इथे पुढाकार घेतला आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना मदत करायची की आमची फार ऐपत नाही देण्याची, पण 100 रुपये आम्ही देऊ शकतो. पण हा जो महाराष्ट्राचा जो स्थायी भाव आहे ना, हा स्वभाव आहे महाराष्ट्राचा की मदत करायची, संकटात सापडलेल्या, अडचणीत सापडलेल्या आपल्या शेतकऱ्याला, त्यांच्या मुलांना, त्याच्या परिवारालाही मदत करायची, हे खूप आश्वासक चित्र आहे महाराष्ट्राचं. आणि कदाचित काय आपण राजकीय बातम्या, राजकारण हे नेहमीच दाखवत असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेकांची जिथे स्वप्नांचा इथे प्रश्न आहे तिथे आपण कुठेतरी एक छोटंसं योगदान देऊ शकतो. ही फार अभिमान आणि समाधान देणारी बाब आहे. आणि विद्यार्थ्यांना मदत करता अगदी या हातावरचं पोट असणाऱ्या माणसांपासून ते थेट मोठ्या मोठ्या उद्योगपतींपर्यंत फोन येत आहेत, राजकारण्यांचे फोन येतात की आम्हालाही थोडी मदत करायची. अनेक जण सांगतात की आम्हाला आमचं नाव समोर आलं नाही तरी हरकत नाही, पण या विद्यार्थ्यांना कुठेतरी मदत व्हावी आमची अपेक्षा आहे. यापेक्षा आणखी समाधान अनुपमा कुठल्या गोष्टीचं असणार. आणि मी जसं म्हटलं की आज आपण या 2 विद्यार्थ्यांची व्यथा महाराष्ट्रापुढे आणली आहे. आणखी जवळजवळ अशी 300-400 विद्यार्थ्यांची आपल्याकडे यादी आहे आणि सगळ्यांपर्यंत आपण हा खरं तर उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांच्या ज्यांच्या अडचणी मोठ्या आहेत, ज्यांच्या समोर सध्या हे एक मोठा प्रश्न वासून उभा आहे की पुढचं शिक्षण कसं होणार, त्या सगळ्यांच्या व्यथा आपण मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करू. जेवढी शक्य आहे तेवढी मदत महाराष्ट्राने या कामी करावी. तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल. आज या 2 विद्यार्थ्यांची व्यथा मी आपल्यासमोर मांडली. उद्या आणखी नवीन विद्यार्थ्यांची व्यथा मी तुमच्या पुढे आणणार आहोत. आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती सुद्धा, फेसबुकवरती, ट्विटरवरती आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्हाला यांच्या अकाउंटचे डिटेल आणि यांच्या संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि मदत तुम्हाला थेट त्यांनाच करायची. त्यामुळे आम्ही केवळ याच्यामधला दुवा आहोत. तुम्ही त्यांची कथा, त्यांची व्यथा आम्ही तुमच्यासमोर सांगतो आहोत आणि तुम्ही त्यांना थेट मदत करू शकता. आणखी अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्यांना आज शक्य झालं नसेल त्यांनी उद्या, परवा आणि हा आमचा अखंड चालणारा जो हा मदतीचा जो यज्ञ आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हावा असं पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीचं आव्हान झी 24 तास करताय. अगदी खरं तर झी 24 तासनं नेहमीच सामाजिक बांधिलकी सर जपलेली आहे. वेगवेगळे उपक्रम आपण केलेले आहेत. याआधी 10वीच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणूया, ज्यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे, असे अनेक उपक्रम केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की झी 24 तासच्या या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खरं तर पूरग्रस्तांसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आधी सुद्धा मदत केली आहे, पण त्यांच्या मुलांसाठी मदत करण्याचा हा उपक्रम निश्चितच अत्यंत स्तुत्य आहे. त्याच्यामुळे निश्चित या सगळ्या उपक्रमाला खूप मोठा आपल्याला हातभार लागेल. हा उपक्रम आणखी पुढे मोठा होईल आणि जे खरोखर जे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत जेन्युइनली सगळी मदत पोहोचेल, हेच मला अगदी आशा वाटते आहे. कारण एवढा मोठा उपक्रम आपण राबवतोय आणि अनेक विद्यार्थ्यांना मदत करणं हाच आमचा खरं तर हेतू आहे. जसं सर आता म्हणाले, आम्ही केवळ माध्यम आहोत. त्यांच्या थेट खात्यामध्ये आपण हे सगळे पैसे जमा करू शकता. त्यांचे वेगवेगळे मोड ऑफ पेमेंट आम्ही दिलेले आहेत. त्यांचा बँक खाता आहे, त्याचप्रमाणे तुम्ही जीपे म्हणजे डिजिटल पेमेंट सुद्धा करू शकता. त्यामुळे सगळे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. आपल्याला मदत करता येणं फक्त मनामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही निश्चितच या विद्यार्थ्यांना मदत करा, त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावा, एवढीच खरं तर आमची विनंती आणि हेच आमचं झी 24 तासकडून आवाहन आहे. तेव्हा तुम्ही फूल न फुलाची पाकळी जी मदत कराल त्या दानशूरांची नावं आम्ही झी 24 तासवर प्रसिद्ध करणार आहोत. तेव्हा तुम्ही मदत केलेल्या रकमेचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही एक ईमेल ॲड्रेस सुद्धा देतोय. 24tasinput@gmail.com हा आमचा ईमेल ॲड्रेस आहे. यावर आपण जी मदत कराल त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि आपण जी काही मदत देता आहात आम्ही आपलं नाव झी 24 तासवर दाखवू. आणि याची काळजी नसावी. आम्ही जी रक्कम आम्ही त्याच्यात दाखवणार आहोत, तुमची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आम्ही या दानशूरांची नक्कीच ही मदत करणारी माणसं आहेत, मदतीचा हात देणारी ही व्यक्ती आहेत, त्यांची महाराष्ट्राला ओळख व्हावी. तुमचं नाव बघून कदाचित हे नाव म्हणून तुम्हाला याचं कुणाला क्रेडिट हवं आहे म्हणून तुमचं नाव आम्ही त्यात दाखवतो की तुम्हालाही अर्थातच त्याचं कुणाला क्रेडिट नको असेल, पण
तुमचं नाव बघून तुमच्या ओळखीतल्या 4 लोकांना मदत करावीशी वाटू शकते. त्यामुळे तुमचं हे नाव आम्ही दाखवू चॅनलवरती की तुम्ही ही माणसं आहेत या भागातनं महाराष्ट्रातल्या की ही मदत करतायत आणि कदाचित तुमचा आदर्श घेऊन तुमच्याकडे बघून तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्याही आजूबाजूची लोक मदत करू शकतात. त्यामुळे निढळ हाताने मदत करा, तुम्हाला शक्य तेवढी मदत करा आणि या आपल्या शेतकरी राजाच्या मुलांच्या शिक्षणात कुठेही खंड पडता कामा नये यासाठी थोडीशी का होईना मदत आपण करूया. हे संकट थोड्या काळाचं आहे, थोडं निघून जाईल, पण या मुलांसाठी लक्षात ठेवा ही आयुष्यभरची एक आठवण राहणार आहे की जेव्हा आपला शेतकरी बाप हा महाराष्ट्राला पोचणारा जगाला पोचणारा बाप जेव्हा संकटात होता तेव्हा महाराष्ट्रातली हीच जनता धावून आली, त्यांनी यथाशक्ती का होईना मदत केली. त्यांच्या कदाचित एका महिन्याची फी त्यातनं भरली गेली असेल, एका महिन्याचा त्यांचा मेसचा डबाचा खर्च निघाला असेल किंवा त्यांच्या खोलीच्या भाड्याचा खर्च त्यातनं निघाला असेल, कुठलाही खर्च. पण या अडचणीच्या काळात महाराष्ट्र म्हणून तुम्ही उभा राहिलात हे फक्त ती मुलंच नाहीत तर त्यांच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा लक्षात ठेवतील. त्यामुळे तुम्ही ही मदत करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही या सगळ्या कार्यात सहभागी होणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. अगदी सर, आज खरं तर आपला जिल्हा आपली बातमी या बातमीपत्रामध्ये आपण हे एक वेगळं सेगमेंट दाखवलं आणि हे आवाहन आपण केलेलं आहे झी 24 तासकडून. त्यामुळे निश्चितच अनेक लोक सहभागी होतील अशी आशा करूयात. तुम्ही या डिस्कशनमध्ये आलात आणि सहभागी झालात बेसिकली या बातमीपत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद. झी 24 तासचा हा उपक्रम आहे फक्त लढ म्हणा आणि या उपक्रमाद्वारे महापुरामध्ये जे शेतकरी ज्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं पीक आहे, त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे, घरातलं आर्थिक गणित आहे ते सगळं बिघडलेलं आहे, अशा शेतकऱ्यांची मुलं जी शहरामध्ये जाऊन शिकता आहेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्याचसाठी झी 24 तासचा फक्त लढ म्हणा हा उपक्रम आहे. तेव्हा या उपक्रमाद्वारे आम्ही अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहोत, त्यांच्या व्यथा तुमच्यासमोर दाखवतो आणि काय नेमकी त्यांना मदतीची अपेक्षा आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतोय. त्यांचे अकाउंट नंबर सुद्धा शेअर केलेले आहेत. जरूर या सर्व विद्यार्थ्यांना मदत करा. पुन्हा एकदा आवाहन.